नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. सकाळपासून पावसाची झिमझिम सुरू झाली होती. बाहेर शांत गार वातावरण भरून होतं. मध्येच भरकन एखादं वाहन वेगाने जात होतं. माणसांची गर्दी नव्हतीच. बाहेर गेलेले वसंतराव छत्री घेऊन घरात आले. वरांड्यात येता येताच त्यांनी छत्री माथ्यावरून खाली घेत मूठ पुढं करून मिटून टाकली. बाहेर पावसाची झिमझिम होती. फारसा धो पाऊस नव्हता, तरी घराबाहेर पडणारं माणूस त्या तेवढ्या पावसाने सहज भिजलं असतं. अगदी ओलं चिंब झालं नसतं, तरी केस, अंग, कपडे त्या तशा सततच्या भुरभुरीत ओले झाले असतेच. आपण बाहेर छत्री घेऊन गेलो याचं समाधान वसंतरावांच्या चेहऱ्यावर होतंच. ते त्यातच खुश होते. पावसात भिजण्याचं आणि सुख पाहण्याचं आपलं आता वय राहिलं नाही याची त्यांना जाणीव होती. 4 शिंका, बारीकसा ताप हे पूर्वी शरीर सहज पेलत असे. तासाभरात बरंही वाटत असे. पण 50 ओलांडलेल्या वसंतरावांना अलीकडे हवामानातील ऋतुमानानुसारचे चढ उतार सोसत नसत. त्याचा परिणाम शरीरावर उमटून जाई. ते आजारी पडतच. आज वकिलांकडे जाणं त्यांना भाग होतं. ते काम त्यांनी बाहेर पाऊस होता तरी पूर्ण केलं होतं. वरांड्यात छत्री नितळायला ठेवून, चपलातून पाय काढून, पाय पुसण्याला पाय पुसत बैठकीत प्रवेश करीत त्यांनी समोर खुर्चीत बसलेल्या सुमनला विचारलं, "आदिती कुठं आहे?" सुमनला असं विचारत असताना त्यांची शोधक नजर, वयस्कर नजर त्या बैठकभर फिरूनही आली होती. आदिती बैठकीत नव्हती. सुमन एकटीच बसली होती. पेपर हातात घेऊन वाचण्याचा प्रयत्न करीत बसलेली. सुमनच्या मनात अनेक विचार होते. पिंगा घालीत ती त्यांना थोपवण्यात दंग होती. समोर तर वसंतराव उभे होते. वसंतरावांनी पुन्हा तोच प्रश्न सुमनच्या पुढ्यात येऊन उभे राहत विचारला, "सुमन, मी काय विचारतोय?" पेपर वेडावाकडा दुमडून ठेवत सुमननं गांगारून विचारलं, "काय?" "माझं लक्षच नव्हतं मेलीचं." "भिजलात का? छत्री तरी नेली होती का? का तसेच त्या वकिलाकडे गेला होता?" "पावसात भिजलेलं तुम्हाला सोसत नाही हल्ली." "काय?" "अगं, छत्री नेली होती जाताना. खोटं वाटत असेल तर बाहेर जाऊन बघ, कोपऱ्यात ठेवली नितळत." सुमन खरंच बाहेर गेली. तिनं दारातूनच मान वाकडी करून कोपऱ्यात नितळत असलेली छत्री पाहिली. हसून आत वळत म्हणाली, "बात तुम्हाला म्हणून काळजी. हल्ली आपलं कशातच लक्ष नसतं ना, जेवणात ना कशात." वसंतरावांनी पुन्हा विचारलं, "आदिती कुठं आहे? दिसत नाही." "बाहेर गेली की काय?" "नाही, आहे घरात. आत असेल, नाही तर वरती गच्चीवर. बाहेर गेलेली नाही नक्की." सुमन कोरडेपणानं म्हणाली आणि गप्पच झाली. वसंतराव म्हणाले, "सुमन, असं कोरडेपणानं बोलू नकोस. मला ऐकवत नाही. खरंच ऐकवत नाही." "मग काय करू? हिच्याशी काही बोलायला जावं तर ही माझ्या पुढून उठून तरी जाणार, नाही तर गप्प बसणार. आपणच जन्म दिला तिला. आपण आईबाप आहोत तिचे. त्या दिवशी तू तिला इतकं टाकून बोलायला नको होतं. तुझं थोडं चुकलंच." आईवडील म्हणजे मुलांना आयुष्याचे आधार वाटत असतात. एक अनामिक श्रद्धा असते मुलांची आईवडिलावर. त्याला तडा गेला की मुलांचं व्यक्तिमत्वही दुभंगतं. अरुण आणि अशोक यांना कुठे आपली गरज आहे? त्यांची गोष्टच वेगळी आहे. एखाद्या मुलाचं आयुष्य सरळ सुखात जावं म्हणून का तीच मोजपट्टी दुसऱ्याही मुलाला आपण लावायची?
गरज नसताना तू अरुणची काळजी करत असतेस. त्याचा फोनच आला नाही, त्याचं पत्रच आलं नाही असं. तो अमेरिकेत सुखात आहे. तो आमच्यापासून दूर आहे म्हणून तो दुःखी असावा असं का तुला वाटतं? आपली गरज आहे आदितीला. तीही नेहमी नाही, फक्त काही काळासाठी. कळलं? गावात असून अशोकही येत नाही. त्यानं येऊ नये भेटायला आपल्याला? जाऊ दे आदितीला तरी. पण नाही, त्यांना काय गरज म्हणा. त्यांची नोकरी छान, चांगली बायको, चांगलं घर, सुखाने भरलंय. पण म्हणून का त्यानं मागे फिरून आपलं आयुष्य विसरावं? पाठच्या बहिणीला, तिला माझ्याकडे पाठव 4 दिवस, असं मालिनीच्या तोंडावर का सांगू नये? हेच मला डाचत राहतं. बोलता बोलता सुमनचा गळा सरसर भरून आला. तोंडातून शब्द बाहेर पडेनात. नाक सुरसुरायला लागलं. वसंतराव तिच्याजवळ बसले. त्यांनी तिला हलकेच थोपटलं आणि म्हणाले, सुमन, ही आपली जबाबदारी आहे वाटतं मला. तुला मला वाटेल तेवढी काळजी या मुलांना त्यांची बहीण असूनही वाटणं शक्य नाही. त्यांची लग्न झालीत, त्यांच्या जगण्याच्या दिशाही ठरून गेल्यात. तेव्हा उगाच अपेक्षा बाळगून आपण आपलं दुःख वाढवून घेऊ नये. प्रसंग आलाय ना, त्यातून बाहेर कसं पडायचं ते पाहायचं. समजलं? ते समजावणीच्या सुरात बोलत होते. डोळे पुसत सुमन म्हणाली, मला अजूनही वाटतं, खरंच वाटतं, आधी तिनं असं तडकन निघून यायला नको होतं. थोडं सोसायचं. बाईच्या जातीचा तर उभा जन्म सोसण्यात जातो. आम्ही नाही का सोसलं? गेलो संसार मोडून? मांडला वेगळा डाव? का बसलो रुसून? थोडं तिनंही समजुतीने घ्यायला हवं होतं. आणि तुम्हीही तिला समजवायला हवं होतं. संसार म्हणजे का खेळ आहे पुन्हा पुन्हा मांडण्याचा? केवढा मनस्ताप होतो पाहिलत ना? डाव उधळून लावला की चांगलं M.Com झालेली, नोकरी असलेली, सुंदर, पण नशिबाने पलटी खाल्ली. झालं? सुमन डगमगली. वसंतराव म्हणाले, प्रत्येक डाव माणूस जिंकत नसतो. जगताना कुठेतरी त्याचा हिशेब चुकतोच. हार पत्करावी लागते. घाबरून चालत नाही. हिंमत हरून चालतच नाही. पुढच्या आठवड्यात आदितीला रीतसर घटस्फोट मिळणार. थोडंसं कण्यातून ताठ होऊन बसत सुमन म्हणाली, तुम्ही म्हणालात म्हणून मी थांबले. पण आता रीतसर घटस्फोट मिळाला की पुन्हा कामाला लागलं पाहिजे. आता तिला 28वं चालू आहे. 6 महिन्यात बरं स्थळ बघून मार्गी लावून टाका. चौकडेच थोडंच अपयश येतं आणि सुख माणसानं ठरवलं तर त्याला निर्माण करता येतं. आता इथून पुढे तिची मर्जी, तिची इच्छा या गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. काय, आपलं वय होतंय, जबाबदारी संपली म्हणता म्हणता हे धोंगडं गळ्यात पडलं. झटकून टाका. गंभीर होत वसंतराव म्हणाले, तुझा हेतू वाईट नाही सुमन, पण जखमा का अशा भराभर भरून येत असतात? निदान आपल्याला हव्या तशा प्रयत्नाला सुरुवात करू. थोडं तिच्या कलानंच घ्यावं लागेल ना. अखेर लग्न तिला करायचं आहे, तुला किंवा मला नाही. तिला का कमी प्रसंगातून, यातनातून जावं लागत असेल? ती बोलायची माझ्याशी. अनिकेत, त्याचं वागणं, त्याची अरेरावी, घरच्यांची त्याला फूस, सोशिकपणा आणि तिने अखेर घेतलेला निर्णय, मला त्यात कुठेही अततायीपणा वाटत नाही. जो माणूस आपली बायको आपल्या यशासाठी, संधीसाठी, मित्राला बहाल करण्यास मागे पुढे पाहत नाही,
त्यांची बायको म्हणून मिरवण्याचे कुठल्या कुलीन स्त्रीला आवडेल? बोलता बोलता वसंतराव उठले. सुमनला म्हणाले, मी बघतो आदिती कुठं आहे ते. बोलतो थोडं तिच्याशी. आपण तिच्याशी बोललं पाहिजे सुमन. नॉर्मल होऊन तो प्रसंग सोडून तिला बरं वाटेल, आनंद वाटेल. असं ती इथं आपल्यासाठीच आली एका विश्वासाने. वसंतराव आदिती आदिती करत घरभर फिरले. त्यांना आदितीचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचं आतलं मन थोडं सरकलंच. ते आदिती आदिती बेटी म्हणून विसरून थोडं धापतच माडीवर गेले. नजरेनं तिला शोधतच आदिती कुठे दिसते, कशा स्वरूपात वाटून. तर आदिती गॅलरीत जाऊन हाताची घडी घालून सतत पडणाऱ्या रिमझिम धाराकडे पाहत उभी होती. त्यांना पाठमोरी अशीच गप्प त्या पडणाऱ्या पावसाशी, धाराशी, सभोवती पसरून राहिलेल्या निसर्गाशी तिचं एक अनाम नातं जुळून आलं होतं. माणूस निसर्गाशी संवाद साधतो म्हणतात ते वसंतरावांना आदितीची ती तंद्री पाहून वाटलं. ते मंद हसले. ती नजरेला पडताच त्यांचं हाका मारणं बंद झालं. ते धीमी पावली टाकत तिच्याजवळ गेले. तिच्या पाठीशी जाऊन उभे राहिले आणि तिच्या नजरेने तिच्या मनोभूमिकेतून पाऊस पाहू लागले. काही क्षण अपार शांततेत गेले. काही सेकंदांनी वसंतरावांनी तिच्या खांद्याला हळूच स्पर्श केला आणि हळूवार स्वरात त्यांनी साद घालावी तशी तिला हाक मारली, आदिती. आदिती वाऱ्यांच्या हळूवार झुळूकू याची जाणीव व्हावी आणि माणूस सावध व्हावा तसं आदितीचं झालं. आवाजाचा वेध घेत ती वळली आणि तिच्या पाठीशीच उभ्या असलेल्या वडिलांकडे बघून छानशी हसली. वसंतराव म्हणाले, काय शांतपणे पडतोय ना पाऊस. अगदी समंजसपणे. धिंगाणा घालून आलेला पाऊस मला आवडत नाही कधीच. आवडला नाही. असा पाऊस मला आवडतो. कसा? आपल्या आतही तो झिरपतोय वाटतं. चल उभं राहायचं पावसात थोडा वेळ, त्यांनी सुचवलं. थोडं तिचं मन ओळखून मंदपणे हसून आदिती म्हणाली, बाबा, पावसात भिजण्याचं तुमचं वय कधीच मागे गेलं आणि माझ्या आयुष्यातून बरसात, कसलीच बरसात माझ्या वाटे येणार नाही. ना तृप्तीची ना प्रेमाची. असं म्हणत असताना तिचा चेहरा काळवंडून गेला. सुख समाधान यांच्या स्पष्ट रेषा तिच्या तरुण चेहऱ्यावरून पुसल्या. दुःखाची एक गडद छाया देहभर पसरून राहिली. वसंतराव अस्वस्थ झाले. आपलं मूल म्हणजे आपलाच जिवंत अंश असतो. त्यांचं सुख ते आपलं सुख असतं. त्यांचं दुःख ते आपलं दुःख होऊन जातं हे त्यांनी अनुभवलं. ते थरथरून गेले. आदितीला म्हणाले, चल खाली. का इथेच कॉफी घ्यायची? मी आणतो करून कॉफी. बघ तरी मला जमते का ते. त्यांना मूड बदलून टाकायचा होता तिचा आणि स्वतःचा. आदिती म्हणाली, मी करते की कॉफी. मी असताना तुम्ही का करावे सांगा ना, तिने विचारलं. वसंतराव म्हणाले, तू कर, पण कॉफी छान हवी, स्ट्रॉंग. गरमागरम भजीही दिली तर चालेल. ते आवाज वाढवून हसले आणि आदितीला बघू लागले. आदिती त्यांच्याजवळ येत म्हणाली, बाबा, मी इथं आले त्यात माझं चुकलं का हो? पण मी खरं सांगू, मला कुठेच जावं वाटलं नाही. आईचं नाही म्हणत मी, पण मला तुमचा आधार वाटला. गळ्या शपथ, तिनं गळ्यावर हाताची बोटं रोवत म्हटले. वसंतराव पटकन म्हणाले, छान झालं तू इथं आलीस ते. नाही तर कुठे जाणार होतीस वेडे? आणि मी व सुमन, आमची काय स्थिती झाली असती? बाबा, तुम्हाला असं वाटतं का
की मी ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न केला नाही असं? मी केला, खूप केला. त्याच्याबरोबर पार्ट्यांना गेले, ड्रिंक्सही घेतलं, नटलीही मनात नसताना. पण जेव्हा तो मला मित्राबरोबर सोपवून जायला लागला तेव्हापासूनच आमच्यात भांडणं व्हायला लागली. मी म्हटलं, अनिकेतला, तुझ्यासाठी मी इतकं स्वतःला बदलून घेतलं, पण अशी जर तुझी अपेक्षा असेल तर आपले मार्ग वेगळेच. यावर तो हसला आणि म्हणाला. याचीही मला घृणाच आली की माझीच आणि त्याची. कसला हा माझा पुरुष असेही प्रकर्षाने वाटलं आणि मी ठरवलं त्याच्या आयुष्यातून निघून जायचं, स्वतःलाच हद्दपार करून घ्यायचं. निदान मी मला हवी तशी तर जगायला मोकळी राहील, कुणाची मिंदी तर राहणार नाही. माहीत आहे, मात्र हे सोपं नाही, अवघड आहे, पण त्या तसल्या आयुष्यापेक्षा फार चांगलंच. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीजवर दररोज ऐकत रहा.